बच्चे को बहुत प्यार करता हूं। भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोव्हिक यांच्यात घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगताना दिसत आहे। वेगवेगळ्या गोष्टींचा दाखला देत सोशल मीडियावरही जोडी फुटल्याचा बाजार उठलाय। खरं काय ते या जोडीनं स्टेटमेंट दिल्याशिवाय समजणं मुश्किलच आहे। दरम्यान आता हार्दिक पांड्या व नताशाचा खरंच ब्रेकअप होणार का? पांड्याच्या प्रॉपर्टीमधून 70% हिस्सा मिळणार का? कोण आहे नताशाचा एक्स बॉयफ्रेंड? गाजत असलेल्या हाय प्रोफाईल जोडीची कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। नताशानं सोशल मीडिया हँडलवरून पांड्या हे सरनेम हटवल्यामुळे सुरू झालेली घटस्फोटाची चर्चा हार्दिक पांड्याच्या प्रॉपर्टीकडे झुकल्याचे पाहायला मिळाले। जर हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाला तर पांड्याचा एकूण संपत्तीपैकी 70% हिस्सा हा नताशाचा मालकीचा होईल असेही बोलले जात आहे, ज्याला कोणताही आधार किंवा पुरावा नाहीये। एवढंच नाही तर गुजराती डोकं वापरून पांड्याने आपली प्रॉपर्टी सेव्ह केली आहे याचा दाखला देणारा एक व्हिडिओही व्हायरल होतोय। माय मदर इज इन ऑल द अकाउंट, बोलते मेरे को पार्टनर, तुम्हारे अकाउंट में मैं पार्टनर रहूंगी। सो माय फादर के अकाउंट में मम्मी का नाम है, भाई के अकाउंट में भी और मेरे अकाउंट में भी। मदर इज मोस्ट इम्पोर्टेंट यार, सब उनके नाम पे, फ्रॉम हैविंग अ कार टू हैविंग अ हाउस टू एवरीथिंग। लाइक मेरा भरोसा नहीं, मैं मेरे नाम पे नहीं लूंगा, मतलब मेरे नाम पे मैं नहीं लूंगा। 50% किसी को देना नहीं है आगे जाके। मतलब मैं मेरे नाम पे नहीं लूंगा, 50% मेरे को बड़ा चुभेगा उससे। जो तुम लोग के नाम रखो, 50% जाएगा नहीं, मतलब कुछ हुआ तो भी। हार्दिक पांड्याच्या व्हायरल होणाऱ्या या जुन्या व्हिडिओमध्ये तो आपल्या प्रॉपर्टीत 50% वाटा हा आईचा आहे असे सांगताना दिसून येतो। माझ्या नाही तर वडिलांच्या आणि भावाच्या प्रॉपर्टीची भागीदारी देखील आहे असे तो सांगताना या व्हिडिओत दिसत आहे। 30 कोटींच्या 8 BHK अपार्टमेंटमध्ये राहणारा हार्दिक पांड्याच्या प्रॉपर्टीचं काय होणार? नताशा सोबतचा त्याचा संसार खरंच मोडलाय किंवा मोडणार का? या गोष्टीची चर्चा सुरू असताना नताशाचा एक्स बॉयफ्रेंड ही पिक्चरमध्ये आल्याचे दिसतं। इथेही तसा एक्सचा थेट संबंध नाहीये, हे ट्विस्टही एका व्हिडिओमुळेच निर्माण झाला आहे। सन 2018 मध्ये नचबलियेच्या स्टेजवर नताशा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अली गोनी एकत्र दिसले होते। यावेळी ब्रेकअप संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दोघं व्यक्त झाल्याचे यात दिसून येतं। नताशा हार्दिक सोबत डेट करतानाही आपल्या एक्सला भेटत होती। नताशा स्टॅन्कोव्हिक काही दिवसांपूर्वी मुंबईत तिच्या एका मित्रासोबत माध्यमासमोर आली होती। त्यावेळी तिला हार्दिक सोबतच्या घटस्फोटाबाबत विचारण्यात देखील आलं होतं। नताशा स्टॅन्कोव्हिकनं त्यावेळी थँक्यू म्हणत अधिक भाष्य केलं नव्हतं, त्यामुळे आता या चर्चेला सोशल मीडियावर मोठं बाजार भरलाय। खरं काय ते या जोडीनं स्टेटमेंट दिल्याशिवाय समजणं मुश्किलच आहे। दरम्यान हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत दाखल झालाय। भारतीय संघासोबत हार्दिक पांड्यानं सराव देखील सुरू केलाय। दरम्यान आता या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।